नागपूरच्या संविधान चौकामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे। अमित शहा यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीकडून समाचार घेतला जातोय, निषेध केला जातोय। च्या विरोधात भाजप हे अनेकदा सिद्ध झालेलं आहे। आता ते मला वाटतं समोर आलेलं आहे। ओके, त्याचबरोबर आणखी एक मुद्दा होता की कर्नाटकचे काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सवदी यांनी एक वक्तव्य केलेलं आहे की मुंबई देखील केंद्रशासित प्रदेश करेल। नाही, मला वाटतं त्यांच्या वक्तव्याचा आणि महाराष्ट्राचा काय संबंध आहे असं मला या ठिकाणी वाटत नाही। भाजपचा जो प्रयत्न वेगवेगळ्या पद्धतीनं चाललेला आहे, महाराष्ट्रातून मुंबई तोडायचा, तो आणून पाडण्याचा आमचा प्रयत्न आहे। धन्यवाद। व्हिडिओ मंगेश पदांकर सह कृष्णांत पाटील, झी मीडिया, नागपूर। आपण ही दृश्य पाहतोय, नागपुरातल्या संविधान चौकातही दृश्य आहेत। महाविकास आघाडीचे आमदार एकत्र इथे जमलेले आहेत आणि जोरदार अमित शहा यांच्या विरोधात घोषणा दिल्या जात आहेत। संसदेमध्ये संविधानावर चर्चा आयोजित करण्यात आलेली होती आणि त्या चर्चेदरम्यान संसदेमध्ये अमित शहा बोलत होते आणि त्या दरम्यान त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसंदर्भात विधान केलं आणि त्या विधानाचा आता विरोध केला जातोय। अमित शहा यांचा निषेध व्यक्त केला जातोय। महाविकास आघाडीचं सध्या संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत। प्रकरणी आंदोलन सुरू झालेलं आहे। आदित्य ठाकरे आपल्या सोबत आहेत। आदित्यजी, ज्या प्रकारे अमित शहा यांनी वक्तव्य केलेलं आहे त्याच्या निषेधात आपण जातात? नक्कीच जात आहोत। निषेध म्हणजे हाऊस मध्ये त्यांनी बोलून दाखवलेलं। महाविकास आघाडीकडून केला गेलेला प्रोपगंडा आहे। आम्ही कधीही संविधान बदलणार नाही। भाजपने मान्य करू दे की असं बोलायला। आज बीड सारखा महत्वाचा मुद्दा असताना तुम्ही बाहेर आंदोलन करता। तो घेणार आहे विषय 101चा प्रस्ताव लक्ष्मण सवदी यांनी तो देखील आम्ही आवाज उठवणार आहोत। ज्या आमदारांनी हे सांगितलेलं की मुंबईला केंद्रशासित करा, त्यांना तिथे बरखास्त केलं पाहिजे, त्यांचा राजीनामा त्या पक्षाने घेतला पाहिजे, कारण हेच मुंबई विरोधी भावना देशात कुठेही परत उठू नये ह्याची आम्हाला एक भीती देखील आहे आणि आम्ही लक्ष ठेवून देखील आहोत। हे काँग्रेसचे आमदार आहेत, तर काँग्रेसच्या नेत्यांना तुम्ही असो बघा, कोणाची असो तिथे सरकार कोणाचे असो, काँग्रेस असो भाजपचं असो, दोघांची सरकार येऊन जाऊन राहिलेली आहेत, पण बेळगावच्या मराठी जनतेवर अत्याचार सुरूच आहे आणि त्याच्याच विरोधात आम्ही आवाज उठवला होता की बेळगावला केंद्रशासित केलं पाहिजे। मी मोदी साहेबांना देखील अपील करत आहे की चला बेळगावला केंद्रशासित करा, त्या मुद्द्याला आमचा तुम्हाला पाठिंबा राहील। ओके, धन्यवाद। तर आपल्या हे होते आदित्य ठाकरे ज्यांनी आपल्या भावना व्यक्त केलेल्या आहेत। व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पदांकर सह कृष्णांत पाटील, झी मीडिया, नागपूर। तर एकीकडे अमित शहा यांच्या वक्तव्याचा महाविकास आघाडीकडून नागपूरमध्ये विरोध केला जातोय, जोरदार घोषणाबाजी केली जाते। हातामध्ये त्यांनी पोस्टर्स घेतलेले आहेत आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा पाहायला मिळतोय। काँग्रेस आणि त्याचबरोबर शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार इथे उपस्थित आहेत। जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर संविधान चौकामध्ये पोलीस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आलेला आहे। अमित शहा यांनी संसदेमध्ये संविधानावरच्या चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात विधान केलेलं होतं आणि त्या विधानाचा आता काँग्रेसकडून समाचार घेतला जातोय आणि राज्यामध्ये महाविकास आघाडीचं संविधान चौकामध्ये हे आंदोलन सुरू आहे। दरम्यान या संदर्भात मल्लिकार्जुन खरगे यांनी अमित शहा यांना मंत्रिमंडळातून हकलून द्या अशी मागणी सुद्धा मोदींकडे केलेली आहे। दरम्यान या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी सुद्धा प्रतिक्रिया दिलेली आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला नाही, माझ्याकडून तसं कृत्य घडणं शक्य सुद्धा नाही, मात्र काँग्रेस या संपूर्ण वक्तव्याची क्लिप ही अर्धवट दाखवत आहे आणि माझ्या वक्तव्याचा विपर्यास करत आहे असं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे। तर ही आपण नागपूरच्या संविधान चौकातली दृश्य झी 24 तासवर पाहतोय। संविधान चौकामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त आहे आणि त्याचबरोबर महाविकास आघाडीचे आमदार मोठ्या संख्येने इथे जमलेले आहेत आणि अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात घोषणा देत आहेत।
विजय वडेट्टीवार, त्याचबरोबर आदित्य ठाकरे आणि सतेज पाटील यासह इतर महत्त्वाचे नेते सुद्धा उपस्थित आहेत. अंबादास दानवे आहेत, भाई जगताप यासह महाविकास आघाडीचे आमदार या ठिकाणी पोहोचलेले आहेत. अमित शहा यांच्या विधानाविरोधात घोषणा दिल्या जात आहेत. हातामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा त्यांनी घेतलेला आहे. अधिवेशन परिसरामध्ये आता हे सर्व महाविकास आघाडीचे आमदार आपण पोहोचलेले पाहतोय. ही दोन दृश्य आहेत. महाविकास आघाडीचे आमदार संतापलेले आहेत आणि संविधान चौकामध्ये त्यांनी आंदोलनाला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरं दृश्य आहे ते विधान भवन परिसरामध्ये पोहोचलेले आहेत. हातामध्ये त्यांचा बॅनर आहे आणि त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा आहे. पाचवी बहुमतामुळे असं विधान आपण हे दृश्य पाहतोय. संविधान चौकातली ही दृश्य आहेत. महाविकास आघाडीनं आक्रमक पवित्रा घेतलेला आहे. अमित शहा यांचा वक्तव्याचा निषेध केला जातोय. संसदेमध्ये अमित शहा यांनी हे विधान केलेलं आहे. या विधानाचा सध्या महाविकास आघाडीकडून निषेध व्यक्त केला जातोय. काँग्रेसचे त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे आमदार या ठिकाणी उपस्थित आहेत. रोहित पवार, भाई जगताप, विजय वडेट्टीवार, आदित्य ठाकरे आणि इतर महत्त्वाचे सर्व आमदार इथे पोहोचलेले आहेत आणि जोरदार घोषणा सध्या दिल्या जात आहेत. बाबासाहेब आंबेडकर अशा घोषणा दिल्या जात आहेत. संविधानावरच्या चौकामध्ये सध्या ही दृश्य आपण पाहतोय. आंदोलन सुरू आहे महाविकास आघाडीचं. नागपुरातली ही दृश्य महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे आणि सर्व महाविकास आघाडीचे आमदार इथे उपस्थित आहेत. अरे बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. 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 अरे बाबा साहब का अपमान नहीं सहेगा. अरे बाबा साहब का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान. नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे संविधान का अपमान नहीं सहेंगे नहीं सहेंगे नहीं सहेंगे. संविधानाचा विजय असो विजय असो भारतीय संविधानाचा विजय असो विजय असो. जय हिंद जय भीम जय हिंद जय भीम जय हिंद जय भीम जय हिंद जय भीम 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 तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. पहिलं दृश्य आहे नागपुरातलं दृश्य आहे. विधान भवन परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून आंदोलन केले जात आहे. तर दुसरं दृश्य आपण पाहतोय संसद भवन परिसरात. तिथे इंडिया आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे. संविधानावरच्या चर्चेदरम्यान संसदेमध्ये अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल एक विधान केलेलं होतं आणि त्या विधानानंतर काँग्रेसनं आक्रमक पवित्रा घेतलेला होता. काँग्रेसच्या खासदारांनी सुद्धा टीका केलेली होती अमित शहा यांच्यावर.
आणि त्यानंतर आज आपण पाहतोय विधान भवन परिसरामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे आणि सध्या या विधान भवन परिसरामध्ये महाविकास आघाडीकडून जोरदार घोषणा दिल्या जात आहेत। अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। त्याचबरोबर त्यांच्या हातामध्ये आपल्याला बॅनर सुद्धा पाहायला मिळत आहेत। फॅशन नाही तर पॅशन आहे असं या बोर्डावर लिहिलेलं आहे, त्या फलकावर लिहिलेलं पाहायला मिळतोय। तसंच त्यांच्या हातात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो सुद्धा आहे। महाविकास आघाडीचे आमदार आक्रमक झालेले आहेत आणि त्यांच्याकडून घोषणा दिल्या जात आहेत। नाना पटोले, आदित्य ठाकरे, विजय वडेट्टीवार, भाई जगताप आणि इतर महत्त्वाचे आमदार महाविकास आघाडीचे हे विधान भवन परिसरामध्ये घोषणाबाजी करत आंदोलन करतायत। तर दुसरं दृश्य आहे संसद भवन परिसरातलं, तिथे इंडिया आघाडीकडून आंदोलन केलं जात आहे। तिथे सुद्धा इंडिया आघाडीमधले घटक पक्षाचे खासदार एकत्रित आलेले आहेत आणि अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध केला जातोय। ही दोन दृश्य आपण झी24 तासवर पाहतोय। अमित शहा यांना मंत्रिमंडळातून मोदींनी हटवावं अशी मागणी मल्लिकार्जुन खरगे यांनी केलेली होती, मात्र या सर्वांवर अमित शहा यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावलेले आहेत। आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केलेला नाही असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। काँग्रेसकडून माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आलेला आहे, अर्धवट क्लिप ही दाखवली आहे आणि त्यामुळे त्यांनी सर्व आरोप हे फेटाळून लावलेले आहेत। इंडिया आघाडीचं सध्या संसद भवन परिसरामध्ये आंदोलन सुरू आहे। काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियंका गांधी, त्याचबरोबर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि इतर इंडिया आघाडीचे महत्त्वाचे नेते उपस्थित आहेत। अमित शहा यांनी माफी मागावी अशी मागणी महाविकास आघाडीचे आमदार करतायत। जोरदार घोषणाबाजी केली जाते। संविधान चौकामध्ये या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त सुद्धा ठेवण्यात आलेला आहे। ही दोन दृश्य राज्यामध्ये महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे, तर दुसरीकडे संसद भवन परिसरामध्ये इंडिया आघाडी आक्रमक झालेली आहे आणि इंडिया आघाडीचे नेते सरकार विरोधात घोषणा देत आहेत। भारत रत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा गली से बोलो, देश से बोलो, गांव से बोलो, शहर से बोलो, गली से बोलो, जोर से बोलो, पीछे से बोलो, संसद में बोलो, दिल्ली से बोलो, बाबा साहेब, 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 आंबेडकर, 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 बाबा अम्बेडकर जी का
त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या देशातला एक ठराविक समाजच मानत नाही, संपूर्ण देश मानतो. आणि ह्या घटनेचं देण जी आहे भारताला ती त्यांच्या नेतृत्वाखाली जी समिती होती त्यांची आहे. आणि म्हणून आपण त्यांचा सगळेच आदर करतो. त्याबद्दल जर असे उद्गार निघाले तर प्रतिक्रिया येणारच. त्याची मागणी केली. मुंबई केंद्रशासित करा ही मागणी पूर्णपणाने पोरकटपणाची आहे. मुंबई ही आपोआप मिळालेली नाही. अनेक जणांनी हौतात्म्य स्वीकारलं घेतलं आणि त्यानंतर मुंबई मिळालेली आहे. आंबेडकर आंबेडकर बाबासाहेब आंबेडकर 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 बाबासाहेब आंबेडकर जी का अपमान करेगा, जो बाबासाहेब आंबेडकर जी का अपमान करेगा, जो बाबासाहेब आंबेडकर जी का अपमान करेगा, नहीं सहेगा हिंदुस्तान।